मतदानाला सुरुवात झाली आहे। मी सध्याला आहे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सेंट स्टॅनिस्लॉस इंटरनॅशनल स्कूलमध्ये, जिथे आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते सकाळच्या दरम्यान मतदानासाठी इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच ज्येष्ठ नागरिक असतील, युवा वर्ग असतील, हे देखील मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला मतदान केंद्रावर पाहायला मिळतं आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची एकूणच वेळ कालावधी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि प्रामुख्याने जर का पाहायचं तर इथे लढत ही आशिष शेलार विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार झकारिया यांच्या विरुद्ध आपल्याला इथं पाहायला मिळते। एकूण संपूर्ण जर का या मतदारसंघाचा आढावा पाहायचा तर मोठ्या प्रमाणात व्हीव्हीआयपी जी आहेत ती इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे अनेक जे मतदार आहेत ते इथं येताना पाहायला मिळतील। प्रामुख्याने 6 वाजेपर्यंत ही कालावधी असणार आहे, मात्र सकाळपासूनच आपल्याला या मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते आहे। काही नागरिक आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सकाळी यांनी सगळ्यांनी मतदान केलेलं आहे। आपण मतदान केलं? काय एकूण मागणी असणार आहे? मतदान कोणाला केलं यापेक्षा तुम्ही काय तुमच्या उमेदवारांकडून अपेक्षा असणार? की सगळ्यासाठी चांगलं करा। तू पण मतदान केलं? पहिल्यांदा केलं? नहीं, दुसऱ्यांदा मतदान केलंय। काय भावना है? कैसा फील हो रहा है? अच्छा फील हो रहा है। सिटीजन है तो हमें वोट करना चाहिए, मतलब कंट्री के लिए। क्या एक्सपेक्टेशन है आपकी? वही कि जैसा चलता आ रहा है अच्छा हो सबके लिए। और हाँ, तुम्ही पण मतदान केलं असेल, काय नेमकं काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला उमेदवारांकडे? अच्छे दिन आएंगे और अच्छे दिन आ गया ऑलरेडी। थैंक यू सो मच। तर हे काही नागरिक आहेत ज्यांनी आता इथं मतदान केलेलं आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात नागरिक हे सकाळच्या दरम्यान आपल्याला इथं पाहायला मिळतात। आपण इथे रांगा देखील बघू शकतो आहे की वेटिंग प्रतीक्षालय आपण इथे बघतोय। मतदान ची वेटिंग इथे आपल्याला पाहायला मिळतं। बाकी इतर सुविधा देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात। जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी देखील व्हीलचेअरची व्यवस्था आपल्याला या मतदान केंद्रांवर पाहायला मिळते आहे। एकूणच संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा कालावधी असणार आहे, मात्र त्या अगोदर सकाळपासूनच आपल्याला मतदान केंद्रांवर देखील गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।